तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा, तुम मुझको कब तक रोकोगे। प्राध्यापक रुपेश पाटील या अवलियाचं हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत शब्दांमध्ये वर्णन करायचं झाल्यास हेच शब्द त्यांच्या व्यक्तित्वाला न्याय देतील। कुठल्याही संघर्षाला न घाबरता त्याला थेट सामोरे जाणारा आणि ती लढाई जिंकणारा हा अवलिया आज अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। प्राध्यापक रुपेश पाटील या नावासाठी आज अनेक हृदयांमध्ये स्वतंत्र जागा आहे। एखाद्या संकटात सगळ्या सरकारी हेल्पलाईन उशिरा प्रतिसाद देतील, मात्र सर्वात प्रथम तुमच्या पाठीशी उभा राहणारे व्यक्तित्व असेल प्राध्यापक रुपेश पाटील। काम कोणतेही असो, तुम्हाला लाख मोलाचं मार्गदर्शन आणि थेट मदत करणारा अवलिया म्हणजे प्राध्यापक रुपेश पाटील। कोकण आणि गोव्याच्या कला, संस्कृती, समाजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीत स्वतःचं वेगळं अस्तित्व अधोरेखित करणारं एक अष्टपैलू नेतृत्व म्हणजे प्राध्यापक रुपेश पाटील। उत्तर महाराष्ट्रात खानदेशातला धुळे जिल्हा, याच जिल्ह्यातल्या नगाव नावाच्या गावातलं हे नररत्न नोकरीच्या निमित्तानं कोकणात आलं आणि कोकणवासियांच्या गळ्यातला जणू ताईतच बनून गेलं। खानदेशी माणसातला चिवटपणा, जिद्द, या मातीतच असलेली इतरांना मदत करण्याची वृत्ती, उत्तुंग झेप घेण्याची जिद्द, ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाईंच्या कवितेतली अतूट माया, शब्दालंकारानं लगडलेली त्यांची ओघवती भाषा, इतिहासाचं ज्ञान आणि वास्तवाचं भान, राजकारण्यांसोबतच नव्या पिढीशी सहज संवाद साधण्याची त्यांची अनोखी शैली, असे कितीतरी पैलू असलेलं हे व्यक्तित्व कोकणच्या मातीत रुजलं आणि वाढलं। कोकणच्या मातीशी, कोकणातल्या माणसांशी, तिथल्या समस्यांसोबत एकरूप झालं। आज राजकारण आणि समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आपलं स्थान इतकं भक्कम केलंय की कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग म्हणजे सोन्याहून पिवळे। पत्रकारिता, व्याख्यानं, सूत्रसंचालन, लेखन, प्रेरणादायी वक्ता, राजकीय मार्गदर्शन अशा अनेक क्षेत्रात आज प्राध्यापक रुपेश पाटील या नावाला पर्याय नाही। याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा संघर्ष, त्यांचा अभ्यास आणि त्यांचा प्रगाढ अनुभव। असं अष्टपैलू आणि अवलिया व्यक्तिमत्व एका दिवसात घडत नसतं। अनेक वर्षांची ही तपश्चर्या असते, अनेक वर्षांचा हा संघर्ष असतो। तोच आज प्राध्यापक रुपेश पाटील सरांच्या रूपानं आज कोकणवासियांसोबतच अवघा महाराष्ट्र अनुभवत आहे। शिक्षण, समाजसेवा, राजकारण, पत्रकारिता, प्रबोधन, क्रीडा, महिला सबलीकरण, साहित्य, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात प्राध्यापक रुपेश पाटील सरांचा प्रवास अत्यंत नेत्रदीपक आहे। ज्वालामुखीसारख्या तप्त भट्टीतनं जसं लक्क सोनं बाहेर पडावं, तसंच हे व्यक्तिमत्व समाजासमोर आलं आणि स्वतःच्या कर्तबगारीवर त्यांनी या समाजाला आपलेसं केलं। त्यांच्या याच वेगळेपणामुळे त्यांना इंडियाज युथ आयकॉन, राज्य सरकारचा युवा पुरस्कार यासह शिक्षण, समाजकारण, पत्रकारिता आणि या क्षेत्रातले 25हून अधिक पुरस्कार मिळालेत। आज ते विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। क्षेत्र कोणतेही असो, मात्र त्या क्षेत्रात काम करत असताना त्यांचं ध्येय एक आणि एकच, ते म्हणजे अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं, माणुसकीचा धर्म पाळणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हाच आजचा सर्वोच्च पुरस्कार असं समजून उद्या पुन्हा अशाच कामासाठी सज्ज राहणं। प्राध्यापक रुपेश पाटील यांचा स्वभाव अत्यंत गोड, मनमिळावू आणि लगेच एखाद्याच्या काळजात आपलं घर करणारा। त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या मित्रांचं वलय आहे। देशात अनेक ठिकाणी त्यांच्या कार्याचे चाहते आहेत। सर्वसामान्यात राहून असामान्य कार्य करणारा त्यांच्यासारखा अवलिया म्हणूनच आज खानदेश, कोकण किंवा गोवा नव्हे तर महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे। त्यांच्या पाठीशी लाखो हितचिंतकांच्या शुभेच्छा तर आहेतच, परंतु इतक्या मोठ्या मित्र परिवारामुळे मैत्रीच्या नात्याची श्रीमंती असणारा हा एकमेव अवलिया आहे। त्यांच्या या कार्याला आणखी बळ मिळो आणि त्यांनी हाती घेतलेली परिवर्तनाची ही मशाल अशीच समाजाला तेजाचा एक नवा प्रकाश दाखवत राहो, हीच त्यांच्या वाढदिनी मनापासून सदिच्छा।